फेब्रुवारी महिना सुरू आहे आणि या महिन्याची पहिली संकष्ट चतुर्थी अतिशय मंगलमय आणि फलदायी ठरणार आहे। 5 फेब्रुवारी 2026 रोजी गुरुवार आहे। सोबतच या दिवशी सुकर्म योग सुद्धा जुळून येत आहे। शास्त्रानुसार सुकर्म योगात केलेली भक्ती आणि कार्य ही अक्षय फळ देणारे ठरतात असं मानले जातं। मग हा संकष्टीचा नेमका चंद्रोदय कधी आहे, पूजेची वेळ काय असेल आणि गुरुवारी संकष्टी आल्यामुळे आपल्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी आणि धनवर्षा होण्यासाठी विशेषतः कोणते उपाय केले जाऊ शकतात, या सर्व प्रश्नांची उत्तरे चला सविस्तर जाणून घेऊयात। वैदिक कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही 5 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12:09 सुरू होणार आहे आणि 6 फेब्रुवारी शुक्रवारी रोजी मध्यरात्री 12:22 ही तिथी संपेल। म्हणून तिथीच्या आधारे संकष्ट चतुर्थी गुरुवारी 5 फेब्रुवारी रोजीच असणार आहे। पंचांगानुसार या दिवशी शुभ आणि सर्वोत्तम काळ सकाळी 7:07 पासून ते 8:29 असणार आहे। या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 5:22 पासून ते 6:15 असणार आहे। या दिवशी अभिजित मुहूर्त दुपारी 12:13 पासून ते 12:57 असणार आहे। सामान्यतः सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे, मात्र संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्र दर्शनालाही महत्त्व आहे। हे प्रदोषकाळी करायचे व्रत आहे। संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय आणि चंद्रदर्शन हे महत्त्वाचं मानलं गेलंय। चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असं म्हटलं जातं। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचं फूल आणि दुर्व्याची जुडी आवश्यक अर्पण करावी असं सांगितलं जातं। आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचं दर्शन झाल्यावरच त्याला नमस्कार करून ताम्हणात अर्घ्य देऊन नंतर उपवास सोडला जातो। चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असं म्हटलं जातं। या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदीचं फूल आणि दुर्व्याची जुडी अर्पण करावी, कारण यामुळे आपल्याला बाप्पांची कृपा प्राप्त होते। एवढंच नाही तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचं दर्शन झाल्यावर त्याला नमस्कार करून ताम्हणात अर्घ्य द्यावं। नंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून आरती करून उपवास सोडावा। उपवास सोडताना गणपती बाप्पांना आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात। आता संकष्टी चतुर्थीचं व्रत करण्याची पद्धत काय आहे, तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, दिवसभर उपवास करावा, गणपती बाप्पाची षोडशोपचारे पूजा करावी, शुद्ध पाण्यानं गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करावा। अभिषेक करतेवेळी अथर्व शीर्षाचा पाठ केल्यास उत्तम मानलं जातं। शिवाय आपल्याला अथर्व शीर्ष पाठ असेल तर 21 वेळा आवर्तन करावे किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप जरी केला तरी बाप्पांची कृपा प्राप्त होण्यास मदत मिळते। त्यानंतर बाप्पांना